छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर धाडशी दरोडा पडला होता। या दरोड्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी येथे आला असता पोलिसांनी त्यास सरेंडर होण्यास सांगितलं। मात्र त्याने पळून जाण्याच्या उद्देशाने पोलिसांवर गोळी झाडून त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार करत सोमवारी 26 मे रोजी रात्री त्याचा एन्काउंटर केला। पोलिसांची मान खाली घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दरोड्याचा पोलिसांनी सोक्षमोक्षच लावला। अमोल खोतकर आणि त्याच्या संपूर्ण टोळीने कसा आखला होता हा प्लॅन आणि कसा घातला हा दरोडा याची संपूर्ण स्टोरी तुम्हाला दे दणकावर ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अक्षय बोरुडे आणि दे दणकामध्ये आपलं स्वागत। याबाबत अधिक माहिती अशी की वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक संतोष लड्डा यांचा बजाज नगर मध्ये आलिशान बंगला आहे। गेल्या 7 मे रोजी संतोष लड्डा हे अमेरिकेला गेले होते। त्यामुळे बंगल्यामध्ये संतोष झळके हे केअरटेकर होते। 15 मे रोजी पहाटेच्या सुमारास 6 दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला। केअरटेकर संतोष झळके यांना बांधून टाकले। सोन्या चांदीचे करोडो रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोवारा केला होता। या दरोड्यातील आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी बराच आटापिटा केला, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। त्यामुळे या दरोड्यातील आरोपींनी निश्चितच पोलिसांची मान खाली घालण्याचा निश्चित प्रयत्न केला। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने सर्वच फौजफाटा कामाला लावला आणि उद्योजक संतोष लड्डा दरोड्या प्रकरणातील 5 आरोपींना जेरबंद केलं। दरम्यान पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत जेरबंद केलेल्या आरोपीकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू केला। दरम्यान सोमवारी 26 तारखेला रात्री तो वडगाव कोल्हाटी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे पोलिसांनी साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी सापळा रचला होता। दरम्यान रात्री 11 वाजेच्या सुमारास दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा तेथे आला। पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितले, मात्र त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला आणि पळून जाण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न देखील केला। यावेळी पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत तसेच स्वरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने गोळीबार केला। त्यात त्याचा एन्काउंटर झाला आणि इथून सुरू होते पडद्यामागची स्टोरी। 7 मे रोजी संतोष लड्डा हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले आणि घराची संपूर्ण जबाबदारी केअरटेकर संतोष झळके यांच्यावर सोपवली आणि याचीच कुणकुण दरोडेखोरांच्या टोळीला लागली। याच टोळीने योगेश सुभाष हसबे राहणार वडगाव कोल्हाटी याची कुणकुण याला का लागली? एका उद्योजकाच्या घरात मोठं गबाड आहे आणि त्याने ही गोष्ट त्याचा मित्र अमोल खोतकर याला सांगितली। हा योगेश कोण होता? त्याची हिस्ट्री काय आहे? त्याचे संबंध पोलीस खात्याशी कोणत्या धंद्यामुळे आले? याची ही एवढी मोठी हिंमत त्याच्यात आली तरी कुठून? याची संपूर्ण माहिती करून घेऊ। तर योगेश हसबे हा सन 2009 मध्ये मजूर म्हणून बुलढाणा जिल्ह्यातून पोट भरण्यासाठी वाळूज भागात आला आणि त्याला भेटेल तो काम करून आपलं पोट भरत होता। व्यसनामुळे हळूहळू तो अवैध धंदे करण्याच्या संपर्कात आला। त्याचा अवैध धंद्यात प्रवेश झाला। योगेश हसबेवर पहिला गुन्हा 2014 मध्ये दाखल झाला। त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याचा गुन्हा पॉक्स अंतर्गत झाला आहे। त्याचबरोबर वाळूज MIDC पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर हाफ मर्डर, अवैध दारू विक्री, मारहाण इत्यादी गुन्हे दाखल आहेत आणि याच अवैध धंद्यामुळे त्याची पोलीस खात्यातील काही लोकांशी अर्थपूर्ण मैत्री झाली होती आणि कदाचित त्याचमुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नव्हता। आणि जेव्हा योगेशने अमोल खोतकरला संतोष लड्डा यांच्या बंगल्यातील गबाड असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी दरोड्याचा गेम वाजवण्याचे ठरवले आणि मग सुरू झाली टोळीची जमवाजमाव। अमोल खोतकर, योगेश हसबे हे सोबत तुरुंगात होते। त्यावेळी त्यांची मैत्री झाली होती
आणि त्याचबरोबर अंबेजोगाईचा नामांकित दरोडेखोर सुरेश गंगणे, ज्याच्यावर तब्बल 11 गंभीर गुन्हे आहेत, त्याच्याशी महेंद्र बिडवे, सय्यद अझरुद्दीन, सोहेल जलील शेख या सर्व कुख्यात गुंडांशी घट्ट मैत्री झाली। या सर्वांना संपर्क करायला अमोल खोतकरने सुरुवात केली आणि 14 मेची रात्र आणि 15 मेची पहाट ही वेळ पक्की ठरली। त्यावेळी योगेश हजबेला बंगल्याची व परिसराची रेखी करायला सांगितली आणि 9 मे पासून दोघांनी संतोष शिलड्डा यांच्या सोसायटीत फिरायला सुरुवात केली व बाकीच्या साथीदारांना शहरात बोलवून घेतले। सुरेश गंगणे याने 14 व 13 मे रोजी फायनल रेकी करत दरोडा कसा घालायचा हे ठरवलं आणि टोळीने ठरवल्याप्रमाणे दरोडा यशस्वी देखील केला। दरोडा घातल्यानंतर सर्वजण साई गार्डन या हॉटेलवर गेले व तिथे दारू पिऊ लागले। अमोलने प्रत्येकाला पावशेर सोने वाटून दिले आणि प्रत्येक जण आपल्या मार्गाने निघून गेला। दरोड्यात वापरली जाणारी कार मात्र अमोल स्वतः घेऊन पसार झाला। परंतु रेकी करायला जेव्हा योगेश आणि अमोल संतोष शिलड्डा यांच्या बंगल्याभोवती व परिसरात फिरत होते, तिथेच पोलिसांना तपासाचा महत्वाचा दुवा हाती लागला। झालं असं, योगेश हजबेने काही दिवसापूर्वी नवी किया गाडी खरेदी केली आणि रेकी करताना नेमकी तीच गाडी आणि एक मोपेड घेऊन फिरत होता। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये तपासताना हे लक्षात आलं की या दोन्ही गाड्या सारख्या घटनास्थळी वारंवार येत आहेत। तसेच 5 किलोमीटरवर असलेल्या हॉटेल साई गार्डन आणि लॉजिंग येथे येऊन देखील थांबल्या होत्या आणि ही हॉटेल अवैध धंदे करणारा योगेश हजबे आणि अमोल खोतकर हे चालवतात आणि इथेच पोलिसांची तपासाला सुरुवात झाली। कारण रेकी करत असताना योगेश एका दुकानावर खरेदी करायला थांबला होता आणि ही गोष्ट पोलिसांनी नोंद करून घेतली आणि मग 24 तासात त्यांनी सूत्र फिरवली। सर्वात पहिले योगेश हजबेला ताब्यात घेतले, नंतर महेंद्र बिडवेला आणि त्यांच्या चौकशीतून इतर तिघांना ताब्यात घेतले। आता राहिला होता फक्त मुख्य सूत्रधार हा अमोल खोतकर। छत्रपती संभाजीनगर मधील पडेगाव भागात राहायचा। स्वतःची ओळख तो हॉटेल व्यावसायिक म्हणून सांगायचा, परंतु त्याचा खरा चेहरा हा गुंड दरोडेखोर म्हणून होता। हॉटेल व्यवसायाच्या आड येत तो अवैध धंदे करायचा। त्यावर छत्रपती संभाजीनगर सह अहिल्यानगर, बदनापूर, खुलताबाद इत्यादी ठिकाणी 10 गुन्हे दाखल आहेत। अमोलने दरोड्यानंतर सर्वांना 250 ग्रॅम सोने प्रत्येकी वाटल्यानंतर दरोड्यात वापरलेली कार स्वतः घेऊन तो पसार झाला होता। 16 मे रोजी अमोल गाडी घेऊन सोबत त्याची मैत्रीण हाफिजा उर्फ खुशी अख्तर अली शेख हिला सोबत घेऊन आंध्र प्रदेशात व तामिळनाडू फिरत होता। अमोल सोडून इतर सर्व आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस अमोल खोतकरच्या मागावर होते। काही दिवसापूर्वी अमोल हा शहरात आला। पोलिसांना त्याची खबर लागली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याजवळ असणाऱ्या समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा लावला, परंतु पोलीस पथकावर कार घालून तो पळून जाण्यात यशस्वी झाला। परंतु रविवारी परत एकदा शहरात येणार असल्याचे पोलिसांना कळले। परत एकदा पोलिसांनी टोल नाक्याजवळ सापळा लावला, परंतु तेव्हाही अमोल बॅरिकेड तोडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि एवढं झाल्यानंतर त्याने सोमवारी परत साई गार्डन हॉटेलवर येण्याची हिंमत देखील केली आणि याची टीप पोलिसांना मिळाली। आता मात्र पोलीस संपूर्ण तयारीनिशी आले। सोमवारी रात्री पोलीस हॉटेलवर आल्याचे समजलेच अमोल पसार होण्याच्या प्रयत्नात होता। पोलीस संपूर्ण तयारीनिशी होते। सोमवारी रात्री पोलीस अमोलला पकडण्यासाठी हॉटेलवर आले। हे कळल्यानंतर रात्री 11 वाजता लॉजवर गेले। दरोड्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार तिथे त्यांना दिसली। कारच्या ड्रायव्हर सीटवर अमोल बसलेला आढळला, तर गाडीच्या मागच्या सीटवर त्याची मैत्रीण हाफिजा उर्फ खुशी अख्तर अली शेख ही बसलेली होती। अमोल खोतकरने पोलिसांना पाहताच शिबिगाळ सुरू केली व गाडी जोरात रेस केली। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांच्या अंगावर गाडी घालत गाडीच्या खिडकीतून पोलिसांवर गोळीबार करत, परंतु पोलिसांनी गोळी चुकवली। मात्र कारच्या धडकेत पोलीस अंमलदार मनोहर गीते यांच्या पायाला जवळ जखम झाली।
अमोल दुसरी गोळी झाडण्याच्या तयारीत असताना पोलीस श्री रवी किसन गच्चे यांच्या शासकीय पिस्तुलातून अमोलच्या दिशेने गोळी झाडली। ती गोळी अमोलच्या खांद्यामधून छातीला लागली व त्याच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले व गाडी समोर असलेल्या खड्ड्यामध्ये गेली। पोलीस शांतपणे तिथे गेले तर अमोल जखमी अवस्थेत ड्रायव्हर सीटवर होता। पाठीमागील सीटवर खुशी ही आडवी पडलेली होती। पोलिसांनी त्वरित अमोलला घाटीत दाखल केलं, परंतु त्याचं तेव्हा निधन झालं होतं। अशा प्रकारे अमोल खोतकर या गुंडांचा अंत झाला, परंतु पोलिसांना अद्यापही चोरीची झालेली सोने हस्तगत करता आली नाही। या एन्काउंटरमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। आपल्या परिसरात अवैध धंदे चालतात, आपलेच काही कर्मचारी त्यांच्याकडून हप्ते देखील घेतात, हे पोलिसांना माहित नव्हतं। वेळीच या गोष्टींचा पोलिसांना आवर घातला असता तर ही घटना घडली नसती, कारण मागच्या वर्षी याच साई गार्डन मध्ये मारहाणमध्ये एकाची हत्या झाली आणि तरीही तिथे अवैध दारू विक्री, वेश्या व्यवसाय खुलेआम सुरू होता। ज्या खड्ड्यात अमोल खोतकरची गाडी गोळीबार झाल्यानंतर पडली होती तिथे आसपास कोंडम आणि दारूचा खच पडला होता।